महासागर न्यूज। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि धक्कादायक प्रकरणामुळे जीव गमवाव्या लागलेल्या हतबल विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ पेण येथे सर्व पक्ष, सर्व जाती, धर्म आणि विविध संघटनांच्या वतीने एकत्र येत मूक आणि तीव्र निषेध व्यक्त करत कॅन्डल मार्च काढण्यात आला। या जनांदोलनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पेण शाखाने देखील सक्रिय सहभाग नोंदवला। या कॅन्डल मार्च मध्ये माजी नगराध्यक्ष संतोष श्रीगानपुरे, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, शिवसेना पेण प्रमुख सुहास पाटील, महिला आघाडी प्रमुख काँग्रेस तालुका अध्यक्ष संदीप पाटील, अशोक मोकल, शिवसेनेच्या हिना कागदी, राजेंद्र म्हात्रे, सावनी गोडबोले, वैभवी म्हात्रे, राजेंद्र पाटील, जगदीश डंगर, योगिता डंगर, आदेश पाटील, राजरत्न लोखंडे, ॲडव्होकेट संकल्प संतोषभाई अडसुळे, मुन्ना अकवारे, संतोष गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते। हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन तरुणाईसह नागरिक या आंदोलनाच्या दरम्यान या अन्यायाविरोधात रस्त्यावरती उतरले होते। कॅन्डल मार्चच्या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट संकल्प गायकवाड यांनी सरकारवरती जोरदार टीका केली। ते म्हणाले, या सरकारला गुडघ्यावरती आणण्याचं काम देशातील युवा शक्तीने करून दाखवलं। सत्तेत कुणीही बसला असेल तरी त्यांना थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्या भारताच्या संविधानाने दिला आहे। प्रशासकीय आणि पोलिसांच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करताना ॲडव्होकेट गायकवाड पुढे म्हणाले की नियमानुसार लाठीचार्ज हा नेहमी कमरेच्या खाली करायचा असतो, मात्र या निष्ठुर सरकारने तरुण मुलांच्या पाठीवर, डोक्यावर आणि मुलांच्या छातीवर लाठा चालवल्या। एवढे निर्दयी आणि संवेदनशील अभाव असलेलं सरकार आजवर कधीही पाहिलं नाही। या अत्याचाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भविष्यात आपल्याला या सरकारचा विरोध असाच तीव्र उभारावा लागेल। आंदोलनाच्या शेवटी अत्यंत गांभीर्याने आणि शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रगीत गाऊन कॅन्डल मार्चची शांततापूर्ण सांगता करण्यात आली। न्याय न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। तुमच्याकडे काही न मागता त्यांनी फक्त तुमच्याकडे राजीनामा मागितला आणि त्या राजीनाम्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना लाठीने मारलं, तुम्ही टिअर गॅस सोडलं त्यांच्यावर। ते काय देशद्रोही होते का? ती आमचे देशचे पोरं होती, ते आमच्या देशाचं भवितव्य आहे, ते आमची पोरं जी होती ते काय देशद्रोही नव्हते तिकडे। तुम्ही त्यांच्यावर टिअर गॅस सोडले, तुम्ही त्यांना लाठ्याने मारलं, तुम्ही त्यांच्या डोक्यावर मारलं, तुम्ही महिलांना कानाखाली मारलं, तुम्ही महिलांच्या छातीवर मारलं, तुम्ही महिलांचा अपमान केला। त्या ज्या महिलांचा अपमान करणारे जे पोलीस आहेत त्यांच्या घरी आई नाहीये, त्यांच्या घरी बहिणी नाहीयेत, त्यांच्या घरी महिला नाहीयेत, त्यांचं काही दोष नसताना ते फक्त आपल्या हक्क न्यायासाठी तिथे लढत होते। आता मी सांगतोय की धर्मेंद्रनी जरी राजीनामा दिला तरी बाकीच्या गोष्टी बाकी आहेत आणि त्यासाठी आम्ही तुमचा राजीनामा घेणार म्हणजे घेणार। हा युवा जागा झालाय। ते मी आता व्हिडिओ बघितले, फोटो बघितले, आणि अश्रुधुरांचा मारा केला। अश्रुधुरांच्या नळकंड्या एक्सपायरेट झाल्या होत्या, अश्रुधुरांच्या नळकंड्या एक्सपायरेट नव्हत्या झाल्या। आपलं आंदोलन उभं राहायला वेळ लागली, ही आपली चुकी होती, पण आत्ता आपण उभे राहिलोत। आत्ता प्रत्येक पोरगा, प्रत्येक युवा उभा राहिलाय आणि आता प्रत्येक जण लढायला तयार आहे। महासागर न्यूज।